त्याच्याजवळ एक जेसीबी होती. त्यानं मुरुम सरकारच्या वावरातला सरकारी जागेतला मुरुम खोदून खोदून एकाच्या 2-3 जेसीबी केल्या. त्याच्याजवळ 2-3 ट्रॅक्टर होते, आता 5-7 ट्रॅक्टर झाले. त्याच्याजवळ पोकलँड. आपण नेहमीच पाहिलं, मी नेहमी या गावातली बातमी केलेली आहे. गाव म्हणजे जनोना गाव. जनोना गावातील आपल्याला इथे मंडळी दिसून राहिली, सोबतच राहुल भाऊ पण दिसते, नेहमी खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे राहतात. आणि थोडक्यात माहिती मिळाल्याप्रमाणे, कारण की अवैध मुरुम काढल्याचा आणि काही असे काही मुद्दे आहेत त्या गावातून बाहेर आलेले, आणि ते आज आलेले आहेत उपविभागीय अधिकारी या कार्यालयात. आज त्यांचं निवेदन द्यायचं काही हा कार्यक्रम होता. पण नेमका कार्यक्रम काय त्या यांच्या प्रतिक्रियेतून आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत राहुल भाऊ कडू आहे. राहुल भाऊ, नेहमीच पाहतो आपण की जनोना गाववासियांसोबत आपण उभे राहता. नेमका विषय काय आहे? कारण की आज जो मोर्चा दिसते हा भरपूर मोठ्या संख्येने दिसून राहिला. जनोनाचे गाव आहे हे एकदम सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे. त्या गावाच्या गावठाणाच्या बाजूनं 11 नंबरचा एक गट नंबर आहे आणि 3/4 नंबरचा एक गट नंबर आहे. त्या 2 गट नंबरचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळपास 200 हेक्टरच्या जवळपास आहे. आणि ते सगळं सातपुड्याच्या पहाडातलं क्षेत्र आहे. ते जनोन्यातले काही मुरुम माफिया आहेत आणि ते मुरुम माफिया मागच्या 2-3 वर्षापासून टेकडे खसवणे, मुरुमाचे टेकडे जेसीबीनं पोकलँडनं खसून टाकणे, ते प्लेन करणे आणि त्या जमिनीवर बगीचे लावून, संत्र्याचे बगीचे लावून त्याच्यावर अतिक्रमण करणे, हे काम त्याचं सुरू आहे. आणि याले जे पाठबळ आहे ते पत्रोटचे मंडळ अधिकारी जयस्वाल साहेब आणि त्या वाघडोच्या ज्या तलाठी आहेत मोहल्ले मॅडम यायचं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण की मागच्या वर्षभरापासून आम्ही निवेदन देऊ थकलो. शेवटी या जनोन्यातल्या मंडळीनं 12 मंडळीनं फेब्रुवारी महिन्यात उपोषण केलं या विषयासाठी. एसडीओ साहेब आले, एसडीओ साहेबांना भेट दिली, तहसीलदार साहेबांना भेट दिली. एसडीओ तहसीलदार साहेबांना आदेश दिले चौकशी करायचे. मंडपे नावाचे नायब तहसीलदार गेले, त्याच्यासोबत जयस्वाल गेले आणि महल्ले मॅडम गेल्या. ज्या गट नंबरची तक्रार आहे, गट क्रमांकाची तक्रार आहे, ते गट क्रमांक सोडून दिले आणि दुसऱ्याच कोणत्या तरी गट क्रमांकाची चौकशी केली, अहवाल टाकून दिला. म्हणजे हेही बदमाशी करणारे मंडळ अधिकारी तलाठी आपल्या तालुक्यात आहेत, हे तालुक्याला समजलं पाहिजे. म्हणून आज तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडत आहे. एवढं केल्यावरही आम्ही पुन्हा तहसीलदार साहेबाकडे गेलो. हे सगळे मंडळींनी पुन्हा तहसीलदार साहेबाकडे गेलो. तहसीलदार साहेबांच्या लक्षात आणून दिलं की आमची तक्रार गट क्रमांक 11ची, 3/4ची आणि गट क्रमांक 1ची होती. तुम्ही दुसऱ्याच कोणत्या तरी गट क्रमांकाची चौकशी तुम्ही पाठवलेल्या लोकांना केली, मंडपे साहेबांना या सगळ्या लोकांना. मंडपे साहेब म्हणतात, मला काय बा, मला तलाट्यानं मंडळ अधिकाऱ्यांना जो गट क्रमांक दाखवला तो मी तपासला. त्याच्यावर तहसीलदार साहेबांना पुन्हा पत्र काढलं की याची चौकशी करा. हे पत्र 4थ्या महिन्यात काढलं. 4था महिना गेला, 5वा महिना गेला, 6वा महिना चालला, तरी अजून चौकशी झाली नाही. आणि दररोज 25-50 ट्रॅक्टर रात्रभर दिवसभर मुरुम खोदून नेतात, टेकडे खसवतात, जागा सवान करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बगीचा लावतात. या सगळे जवळ जनोन्यातल्या लोकांजवळ याचे सगळे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओही आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत. आज आम्ही निवेदन देताना तहसीलदार आणि एसडीओली ते व्हिडिओ दिले. एवढं झाल्यावरही तहसीलदार आणि एसडीओ साहेब आम्हाला सांगतात की तुम्ही शांत राहा, आम्ही उद्या चौकशी पाठवतो, चौकशीत भेटलं तर आम्ही कारवाई करू. एवढा लाखो ब्रास, हजारो ब्रास मुरुम चालला. हा मुरुम कुठं चालला, हा मुरुम काय चालला, कोणा घेऊन राहिला, हे कोणालाच माहित नाही. एसडीओला माहित नाही, तहसीलदाराला माहित नाही. हे अचलपूर तालुक्याची शोकांतिका आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी जिल्हाधिकारी साहेबांना अपील आहे की या गोष्टीच्या इकडे जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असणारा डोंगर जो पोखरला चालला तो पोखरणं बंद करावं, एवढीच तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती. हे होते राहुल भाऊ कडू, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते नेहमी यांच्या पाठीशी उभे राहतात. पण जनोना गाववासी यांच्यासोबतही आपण चर्चा करू, त्यांची प्रतिक्रिया घेऊ. तुम्ही प्रॉपर जनोना गावातले? जनोना गावात नेमका प्रकार काय चालू आहे? राहुल भाऊनी माहिती तर सांगितली, पण तुम्ही प्रॉपर त्या गावातले आहेत, काय झालं नेमकं? हेच मुरुम खोदणे, मोठे मोठे टिब्बे होते, लोकांचे रस्ते अडवणे आणि हापशी असताना त्यांना मोठे मोठे गड्डे करून वावर लेवल करून तिथं झाडं लावले एका रात्रीतच. आमच्यापाशी व्हिडिओ आहेत, जेसीबीने झाडं काढलेले, पूर्ण जागा सवान केली. लोकांना खूप त्रास होत आहे. आम्ही किती दिवसाचं इथं येऊन चक्रा मारून शेवटी काही फायदा नाही. हे मंडळ अधिकारी यांचाच काहीतरी हात असला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तिथले जे जेसीबीनं झाडही काढल्या चालले आणि खोदल्या पण चालल्या, मुरुम पण. अच्छा, म्हणजे त्याला कोणतीच परमिशन नसताना अवैधरित्या ते चालू आहे? चालूच आहे ना, रात्रभर ट्रॅक्टर चालू आहेत, जेसीबी चालू आहे, सबन चालू आहे.
अच्छा, म्हणजे तुम्ही हे मोजके गाववालेच फक्त या ठिकाणी निवेदन द्यासाठी आले की बाकीचंही गाव तुमच्या पाठीशी आहे? कारण की हा थोडासा अवैधरित्याचं काम दिसते, म्हणून इथले जे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांना सरी पाठबळ करतात का असं वाटतं तुम्हाला? सरे लोक नाही येऊ शकत ना काम धंदे सोडून. पहिले किती होते तुम्ही पहिले न्यूज मध्ये पाहिले आहेत, 200 200 300 लोक येऊन थांबत होते उपोषणच्या वेळेत. ते लोक काय आम्ही रोजाने आणले नव्हते, त्या लोकांना गरज होती तेच लोक येतील ना. हा, आणि रोज रोज कोण येणार? किती चक्रा झाल्या इथं, 2 वर्ष होतात. तिथं हापशी करायले, समजा तिथं पाण्याची सोय झाली, तिथं त्यांना झाडं लावून टाकली. काय झालं नेमकं दादांनी सांगितलं त्या प्रतिक्रियेवर आपण काय सांगा? आता ते कसं आहे, आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो आणि सांगितल्यावर कसं आहे, वाद निर्माण तिथं होत होता की बा आमची वावर आहे, आमचं 7/12चं वावर आहे आणि आम्ही कागद मागितलं की आम्हाला दाखवत नाही. आणि एवढं दिवसा ढवळा रात्रंदिवस उत्खनन होत आहे हे सगळ्या गावकरी लोकांना माहित आहे. त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि तेव्हापासून उपोषणामध्ये विषय आहे, उत्खननचा विषय आहे. तरी पण आतापर्यंत काहीच चौकशी झालेली नाही आणि आम्ही चक्रा मारून मारून थकून गेलो. शेवटी आम्ही तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब यांना परत शेवटचे एक निवेदन द्यायला आलो आणि त्या निवेदनामध्ये शेवटी आम्ही उल्लेख केलं की बा जर तात्काळ कारवाई नाही केली की आम्ही उद्यापासून उपोषणाले परत सगळे जास्तीत जास्त लोकांच्या संख्येने बसू आम्ही. एक मागचाही विषय झाला होता राहुल भाऊ की व्हिडिओ कार्यालय त्या ठिकाणी आपण उपोषण यांनीच गावकऱ्यांनी उपोषण केलं होतं. हे उपोषण जवळपास सतत 4 ते 5 दिवस चाललं होतं आणि तिथे 7 दिवस चाललं होतं. 7 दिवसानंतर तुम्हाला काहीतरी एक पत्र दिलं होतं. मंडळ अधिकारी पटवारी वगैरे आणि व्हिडिओ साहेब पण त्या ठिकाणी होते. जवळपास 1.5 ते 2 महिने आधीची गोष्ट आहे ते. तोच विषय हा परत आलेला आहे का आता? 4 महिन्याच्या आधीची गोष्ट आहे. फेब्रुवारीच्या 2 तारखेला उपोषणाला बसले होते. 9 तारखेपर्यंत उपोषण होतं. 7 दिवस उपोषण केलं होतं. एसडीओ साहेबांना स्वतः येऊन, तहसीलदार साहेबांना स्वतः येऊन आश्वासन दिलं होतं की आम्ही 8 दिवसात उत्खनन करणारे गजाआड टाकू, त्याचे ट्रॅक्टर जप्त करू, त्याचे जेसीबी जप्त करू. तुमच्या माध्यमातून एक गंमतीची गोष्ट अशी सांगतो की त्यावेळेस त्याच्याजवळ एक जेसीबी होती. त्यानं मुरुम सरकारच्या वावरातला, सरकारी जागेतला मुरुम खोदून खोदून एकाच्या 2-3 जेसीबी केल्या. त्याच्याजवळ 2-3 ट्रॅक्टर होते, आता 5-7 ट्रॅक्टर झाले. त्याच्याजवळ पोकलँडी झाली आणि मंडळ अधिकारी साहेबाची प्रॉपर्टी वाढलेली आहे या 3-4 महिन्यात भरपूर. तलाठी मॅडमची वाढली सन. त्याची आता त्या कोणत्या गावच्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला माहित नाहीत. मंडळ अधिकारी अचलपूर तालुक्यातले होय. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट सांगायची अशी की मंडळ अधिकारी तलाठी चौकशी करायला जेव्हा याच्या गावात जातात तेव्हा उत्खनन करणाऱ्याच्या घरी मोठ्या गाडीनं 4 व्हीलरनं जाऊन बसतात. त्याच्या घरी चहा पितात, पाहुणचार खातात आणि बाहेर येऊन चौकात येऊन म्हणतात की चलू द्या, तुमचं कोणीच काही करणार नाही, आम्ही पाहून घेतो वरचं सगळं, तुम्ही तुमचं चालू द्या. इथपर्यंत प्रशासनातले लोक येईनं स्वतःचा पदाचा गैरवापर करून सामान्य जनतेला वेठीस धरणं सुरू केलेलं आहे. वेठीस धरत आहेत. जयस्वाल नावाचे मंडळ अधिकारी हे स्वतःले त्या मंडळाचा राजा समजतात आणि अचलपूर तालुक्यात जयस्वाल साहेबाच्या मंडळा एवढं उत्खनन कोणत्याच भागात नाही आहे. हे मी जबाबदारीनं बोलून राहिलो. याच्यात माझ्याजवळ पुरावे आहेत, या लोकांजवळ पुरावे आहेत. मी आधी केलेल्या तक्रारी आहेत, त्याच्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही. जयस्वाल साहेबाची चौकशी, जयस्वाल साहेबाच्या मंडळाची चौकशी एसडीओ साहेबांना, तहसीलदार साहेबांना स्वतः करा. मी बोललेला आरोप जर खोटा आढळला तर मायावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मी बोललेला आरोप जर खरा निघाला तर जयस्वाल साहेबावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी. याच गावातून आणखी एक व्यक्ती आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय नेमकं काय झालं की असं माहित पडलं तुम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत निवेदन देऊन आता एसडीओ साहेबांपर्यंत आलेले आहेत? काय विषय झाला? ते तलाट्याच्या हाताखालचं जे चपराशी आहे ते मला पत्रमध्ये भेटला. मला विचारलं त्यांना, म्हणे काय झालं बा तुमच्या उत्खननाचं? म्हटलं काही अजून माहिती नाही पडलं. मला होईन धीरे धीरे, काहीच होत नाही म्हणे, जे होईन ते पाहून घेऊन म्हणे काय होते काहीच नाही होत. काय म्हटलं पटवाऱ्यानं? काय म्हटलं तुम्हाला? त्यांना म्हटलं की तुमच्या उत्खननाचं काय झालं बा, इतक्या उपोषण बसले झाले, काय केलं म्हणे? म्हटलं अजून होईल नाही, होईन म्हटलं बा धीरे धीरे, काहीच होत नाही म्हणे, जर झालं तर शेतात लावीन म्हणे मी तुझ्यासोबत. काय नाव आहे पटवाऱ्यांचं? नाव काय? हेमा आहे तो, हेमा चपराशी आहे तो, पटवारीच्या हाताखालचा. पटवारीच्या हाताखालचा म्हणजे चपराशी आहेत ते, म्हणजे चपराशानं म्हटलं, पटवाऱ्यानं नाही म्हटलं तुम्हाला. आपण नेहमी पाहिलं मागच्या गेल्या 4 महिन्या आधी सुद्धा जननावासी हे उपोषणासाठी व्हिडिओ कार्यालय या ठिकाणी
बसलेले होते आणि शेकडोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी पाहिलं गावकरी मंडळी त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला होता. इव्हन आपण पाहिलं की त्या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. पण ज्या प्रकारे राहुल भाऊ आणि बाकीच्या गावकऱ्यांनी जे प्रतिक्रिया दिली त्यातून तेवढं लक्षात येते कायदा सुव्यवस्थेचा एकदम बँड वाजलेला आहे. कारण की निवेदन देऊन उपोषण देऊन शेवटी प्रश्न सुटत नाही. तरी सुद्धा यांचा एक प्रकार आणि प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या टाइम मध्ये आणखी काय यांचे प्रश्न सुटतील नाही सुटतील, वापस उपोषणावर बसा लागेल हे आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.